नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज फ्रायडे आहे आणि आमच्या मैत्रिणींचा गेट टुगेदर आहे. आता माझ्या या मैत्रिणी ज्या आहेत ना त्यांना तुम्ही पण अगदीच चांगल्या प्रकारे ओळखतात. सो आज आम्ही छान प्लॅन केला आहे. बट एक गडबड झाली आहे ती म्हणजे निखिलला ऑफिसला जायचं होतं सकाळी 8 वाजता. त्याला आज वर्क फ्रॉम होम होतं पण आम्हाला पार्टी करायची म्हणून त्याला म्हटलं तू जा म्हणजे आम्हाला जरा मोकळीक भेटेल. आणि मी 5 मोठ्या जणी आणि 5 चिल्लर पार्टी. सो त्याला म्हटलं तू जा, तुझं काम होणार नाही. तर तो 8 वाजता ऑफिसला निघतो, त्याचा नेहमीचा टायमिंग आहे. बट आज आता झाले 10:15 होत आले आणि निखिल ऑफिसला नाही गेलाय. निखिल काय कारण आहे तुझं ऑफिसला न जायचं? हे काय सखी 3:30 ते 6:30 कंटिन्यू जागी होती. कोणी त्रास दिला पप्पाला? म्हणजे मी वॉक सुरू केल्यापासून आज पहिला दिवस आहे की मी वॉकला गेली नाही. रिझन असंच होतं की निखिल 3:30 ते 6 कंटिन्यू जागा होता तिच्या मागे पुढे. मला अजिबात झोप कंट्रोल होत नव्हती. मी थोडा वेळ जागली. मी आय थिंक 3:15च्या आसपास ती उठली होती ना, तर मी 4-4:15 पर्यंत जागी होती. पण नंतर निखिल म्हटलं मला कंट्रोल नाही होते झोप. मग तो तिच्याशी खेळत होता. मी क्लिप पण ऍड करते पुढे. काय खातोय तू? तू का खातो? काय? ऍपल. किती वाजले आधी? 5 वाजले. किती? 5 किती? 5. तू बघू दाखव. तिच्याशी खेळत होता, तिला रमवत होता. 6 वाजता मलाच उठल्या, म्हणजे 6 वाजता माझा अलार्म वाजतो मला फिरायला जायचं असतं म्हणून. मग मी त्याला म्हटलं एक काम कर, तू झोप आता, मी खेळते तिच्याशी, मी तिला झोपवते. असं करत करत आम्ही टाइम वाटून घेतला. मग त्यामुळे माझं असं वॉक पण नाही झालं. मला थोडं घरही आवरायचं होतं कारण सगळे लहान मुलं येणार, ते स्वच्छता पण पाहिजे. ॲट द सेम टाइम सखीला पण एंटरटेन करायचं होतं. ती कशी तरी झोपली 7-7:30ला आणि आता उठली आहे 10-10:15च्या दरम्यान. तर असं काही आहे. आणि आता निखिल निघतोय ऑफिसला. तो गेल्यानंतर सखीचं म्हणजे माझं असं प्लॅनिंग होतं की मी सकाळी उठून सखीचं खाणं पिणं आंघोळ वगैरे सगळं आवरून घेईल 10-10:30पर्यंत. मग त्यानंतर मस्त गप्पा मारू. पण आत्ताशी सखी उठली आहे, आत्ता तिचं खाणं पिणं, मग तिची आंघोळ, मग मॅडमच्या मागे पुढे. त्यात आज ती पप्पाला ऑफिसला जाताना बघणार आहे, त्याच्यामुळे 15-20 मिनटं ते रडगाणं आहे ना ते पण मला सहन करावं लागणार आहे. बट ठीक आहे, आजच्या दिवसासाठी मी एक्सायटेड आहे. संध्याकाळी पण आमच्याकडे प्लॅन आहे जो होऊ शकतो, नाही होऊ शकत, काहीच माहीत नाही. फर्निचर जे मी तुम्हाला मागे बोलली होती त्याच्यापैकी माझ्याकडे ड्रेसिंग टेबल आला आहे आणि 2 जे आहेत ते आज येऊ शकतात. यामुळे आमची जरा गडबड होती. मी भक्तीला म्हटलं होतं की माहीत नाही यार, फर्निचर येणार असेल तर आपल्याला नाही करता येणार कारण ती ठेवायला जागा लागेल मला हॉलमध्ये. माझ्या बेडरूममध्ये तेवढी जागा नाही आहे कारण ते पार्ट्समध्ये येतं ना. मग 2 दिवस त्यांचा काही फोन नाही आला. आज ते म्हटले की येतो, पण मग निखिलने सांगितलं की 4-4:30च्या आसपास या. तर एक दिवस एक कामं खूप आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. बाय नाही यार, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पापा ऑफिसला निघालाय आणि सखी त्याच्या सोबत निघाली. सखू आपल्याला नाही जायचंय बाबू, इकडे चल. आपल्याला नाही जायचंय भूर. नाही काय नाही, रात्री कोणी त्रास दिला मम्मा पप्पाला? मम्माला नाही, फक्त पप्पाला. पप्पाची चॉईस होती जागा राहायची. मी रेडी होती जागा राहायला. नंतर पप्पाचा खूप जीव अडकत होता लेकीमध्ये. 5 वाजता उठून सफरचंद खात होते. त्याच्या आधी बिस्किट ते घेऊन झोपली. बिस्किट, बॉल, आधी खुशी, चुटकी सगळ्यांना घेऊन झोपलो होतो आम्ही. शखू आज कोण येणार आहे आपल्याकडे? काही घेणं नाही, आम्हाला पापासोबत ऑफिसला जायचंय, दॅट्स इट. म्हणून तो सकाळी 8 वाजता ऑफिसला जातो. पार्किंग कारण आहे, बट त्याला ते सखीला नाराज करायचं नसतं. आता ती चांगली अर्धा तास रडरड करणार आहे तो गेल्यावर. कुठे जायचं? काय? अगं त्याला काम धंदा करू दे तर आपलं पोट पाणी चालणार आहे. सखी चल, मी तुला इडली देते, चल. काय आधी शुभांगी आणि युग आले, मग भक्ती, पल्लवी, अंकिता सगळे आले. इथून पुढचा व्हॉइस मी कॅन्सल करत नाही. आमची मस्ती तुम्ही पण बघा. फोन घेऊ नाही ना, घ्यायचा फोन. फोन नाही सांग. किती छान म्हणते. मी यांना सांगितलं हिला किती वेळची होती फोन नाही, फोन नाही. आता अजून कोण गोंधळ घालते सगळ्यात जास्त. जरा स्टेबल. तुझा आवाज किती आला मला. मोबाईल जरा इकडेच करणार. उघडू.
हँगर्स आणले पेंट करण्यासाठी. म्हटलं कपडे लावून अरे बापरे, काय करू मी त्याचं, काय करू. भक्तीने सगळ्या चिल्लर पार्टीसाठी गिफ्ट आणले होते आणि ते ओपन करायला त्यांचा इतका जीव खालीवर होत होता. मीन वाईल मनू फक्त मस्ती करत होती. तिने माझ्या घरातले सगळे जाळे काढले, घरं झाडले, पाणी सांडलं. ती सगळ्यात बंडखोर होती आणि तीच सगळ्यात जास्त मजा असते लहान मुलांची. जेवण करताना ते जेवले कमी आणि त्यांनी इतका खेळ मांडला होता सगळ्या गोष्टींचा. पल्लवी लांब राहते वाघोली साईडला म्हणून ती लवकर निघाली 5-5:30च्या दरम्यान. मात्र आम्ही सगळे होतो. ती जायच्या वेळेस पण आमच्या सगळ्यांच्या गप्पा व्हिडिओ सगळं चालू होतं. आम्ही सगळ्यात अशा पहिल्यांदाच भेटलो होतो पण खूप मजा मस्ती चालू होती. पल्लवी गेल्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम पार्टीसुद्धा केली. आईस्क्रीम खाण्यात सगळ्यात जास्त कोणी उत्सुक होतं ते म्हणजे मनू आणि सखी. अनया आणि युग खूप छान गुड बेबीज आहे. ह्या दोघी इतक्या बदमाश आहे. घरात सगळ्यात जास्त गोंधळ आणि मस्ती याच दोघींचा चालू होता. मीनवाईल भक्ती चहा करत होती. भक्तीला केवढा भाव आहे, ती चहा करते सगळे शूट करताय. जर अँगल व्यवस्थित घ्या इकडून. मला तर व्यवस्थित बाबा तिला गोड घ्या, गोड. टेस्ट करून सांगा रे भक्तीने चांगला चहा बनवलाय की नाही. माझ्या चहाला लोक खूप म्हणतात कलर खूप छान येतो बघा, आज पण कलर कसा ते युग आलाय बघ तिथे चहा प्यायला तुझ्या शेजारीच. तुलाही म्हणतोय तो. तुझी आई बघशील गरम छोटे नाही ठीक आहे. मला तर मनूचं सखीच पडलंय, त्या कुठे असतील. घराचा अवतार बघा माझ्या. आणि या दोघी फुल कमी लागल्या फुल. माझी कुठे एवढ्यानी मला की दोघी वेगळ्या खेळत आहे. मनूराणी सगळ्यात बदमाश मनू आहे एवढाच कळालंय पण. अरे माझ्या लेकराला त्या लेकराला प्रत्येक माणूस नाव ठेवून जातो खेळती वाटते. लेकरू नाही तो डॉन आहे, डॉन. हो. मी आणि मग लगबग सुरू झाली. सगळेच आपापल्या घरी जायला निघाले. जाताना युग आणि मनूची मम्मी त्यांच्या एक 1-2 वस्तू सुद्धा घरी विसरून गेले. बाय. ओ बेटा चला फायनली आम्ही निघालो. खूप गोंधळानंतर सगळे निघाले. पल्लवी आधीच गेलीये, आता आम्ही चाललोय. कॉल करते. सखी ठेवते खाली, बाय कर. सख्या अवघड आहे. तर 6:30-7 पर्यंत ऑलमोस्ट सगळे गेले होते घरातून. आम्ही पहिल्यांदाच अशा एकत्र भेटलो होतो. याआधी सगळ्या एकमेकींना भेटलाय पण एकटी म्हणजे मी मनूच्या बड्डेला भक्तीला भेटली होती, अनायाच्या बड्डेच्या वेळेस अंकिताला, किंवा युगच्या बड्डेच्या वेळेस युगला हिला शुभांगीला. आणि पल्लवी तर फर्स्ट टाइम आली होती आणि ती प्रचंड शांत आहे. म्हणजे आम्ही इतक्या ओरडत होतो आणि ती खरंच ती मॅच्युअर आणि मोठी आहे हे आमच्यात जाणवत होतं. आणि गप्पा त्याच होत्या टिपिकल ज्या आपल्या बायकांच्या असतात त्यावाल्या. नवऱ्यांचं नाही कुठलं आम्ही, सासवांचं पण नाही कुठलं आम्ही, पण आम्ही खूप मजा मस्ती केली आहे काल. म्हणजे आज असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो. इतकं मनसोक्त गप्पा मारत होतो. लहान मुलांनी आम्हाला वाटलं तर खूप भयानक त्रास देतील, जेवू देणार नाही, गप्पा मारू देणार नाही, पण तशात काहीच झालं नाही. युग आणि मनूने झोपही काढली, अनायाने पण झोप काढली. सखी काही झोपली नाही. सखी प्रॉपर लक्ष देऊन होती घरात कुठे काय चालू आहे नाही ते. पण मजा आली. आम्ही जेवण वगैरे घरी नव्हतं केलं, मागवलं होतं जेणेकरून गप्पा करता येतील आम्हाला छान साऱ्या. आणि आम्ही ते केलं आहे. म्हणजे निघायची इच्छा होत नव्हती, आम्हाला वेळ अपुरा पडला असं वाटत होतं आम्हाला. पण मजा आली. आज सगळे भेटले तर खूप जास्त मजा आली. सखी प्रचंड थकली होती, म्हणजे इतकी की ती ते गेल्यानंतर ती जेवली आणि 9 वाजता ती झोपली. आणि मला नाही वाटत ती आता उठेल, कारण ती आज दिवसभर तिने झोपच नाही काढली. तिला मी एकदा झोपायला नेलं होतं मध्ये, बट युग खेळत होता, मग तिला ते काही सहन झालं नाही, मग ती झोपलीच नाही. आणि त्यानंतर ती आता 9 वाजताच झोपली आहे. हे सगळे गेल्यानंतर ना आम्हाला खर्डीला जायचं होतं. आज आमचा प्लॅन होता तिथे. ऑलमोस्ट सखीची पॅकिंग मी करत आलेली होती, माझी करायची बाकी होती. तेवढ्यात निखिल बोलला की यार माझा प्रोडक्शनचा इश्यू आहे तनू, माझ्याकडनं जाणं शक्य नाही आहे, आपण उद्या सकाळी जाऊ, प्लीज आज ॲडजस्ट कर. ॲक्च्युली सगळे इथे जमलेत, फक्त मी आणि निखिल नाही आहे. याचा मला प्रचंड वाईट वाटतं आहे. बर्थडे सेलिब्रेशन पण आहे रात्री 12 वाजता. पण ठीक आहे, निखिलचं काम होतं आणि प्रोडक्शन इश्यू होता, त्याच्यामुळे तो काही गाडीतूनही कॉल घेऊ शकत नव्हता. तर त्याला म्हटलं चल ठीक आहे, थोडं मी पण थकल्यासारखं वाटतंय तर आपण जाऊयात सकाळी. आणि असं पण घरात ना आमचं फर्निचरचं वगैरे येऊन पडलं, मी तुम्हाला दाखवते. जसं मी बोलली होती ना, नशीब आज फक्त फर्निचर आलं, ते इन्स्टॉल करायला नाही आले, नाहीतर आमचा पूर्ण प्लॅन पचका झाला असता. बघा हे सगळं येऊन पडलं आहे. आता हे 2 आहेत, इथे एक हे आहेत देवघराच्या खाली ठेवतो तसं टाईप टेबल आहे आणि एक वॉर्डरोब आहे. आता ते इन्स्टॉल करायला मे बी ते परवा येतील, कारण की ते 48 तासाच्या आसपास येतात.
मला भीती होती म्हणूनच की काल किंवा परवा डिलिव्हर नको व्हायला, नाही तर ते आज आले असते इन्स्टॉलेशनला आणि सगळा प्लॅन आमचा गडबडला असता. बाय द वे तुम्हाला ॲमेझॉनची एक गोष्ट सांगते, हे प्रॉडक्ट आज आले आहेत माझ्या आणि आज किती तारीख आहे 11 जुलै आणि 6 जुलैपासून हे प्रॉडक्ट्स आणि ते डिलिव्हर दाखवत आहे. इतकं डोकं लावलं होतं मी त्या ॲमेझॉनवाल्यांशी. ते बोललं मॅडम आमचा ग्लिंकचे काहीतरी वेबसाईटचा इग्नोर करा, आम्हाला माहिती तुमची प्रॉडक्ट आमच्याकडे आहे. अवघड आहे सगळं, बट आलं आहे. आता उद्याच्या दिवस तर त्यांनी फोन केला तरी मी सांगणार की नका येऊ, कारण की आज नाही पण उद्या मला तिथे जावं लागणार आहे. कारण सगळे जमत आहे आणि मी नसली तर मला सहन होत नाही. मी मोरकी आहे ग्रुपची, म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांच्या बायका बिघडवते, विच इज व्हेरी रॉंग. म्हणजे मी सगळ्यात आज्ञाधारक आहे माझ्या नवऱ्याची, एवढं सगळ्या ग्रुपमध्ये वाटत नसले तरी, बट स्टील सगळ्यांना असं वाटतं की वहिनी पिना टोस्ट म्हणजे मी मजाकमध्ये. बट जेव्हा सगळे जमतो तेव्हा खूप मजा मस्ती येते. मी ट्राय करेल उद्याचा ब्लॉग पण पूर्ण करायचा, की आम्ही दिवसभरात किती गोंधळ घालतो. तर एवढंच. बाय द वे निखिलने मला काल रात्री खूप साथ दिली सखीला सांभाळायला. तो इथे नाही आहे, नाही तर तो मला सकाळपासून एवढे टोमणे मारतोय. तो आला की मी तुम्हाला ते टोमणेसुद्धा ऐकवते त्याचे. तोपर्यंत मी माझी पण बॅग पॅक करून घेते, कारण उद्या सकाळी मला लवकर निघायचं. मला आज रात्रीची मस्ती मिस होणार आहे, बट उद्याची नाही करायची अजिबात. बाय द वे तुम्हाला आमच्या सगळ्यांचा ग्रुप कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. आम्ही एकदा लाईव्ह पण येऊ सगळ्या, जेव्हा नेक्स्ट टाईम भेटू ना तेव्हा आम्ही लाईव्ह पण येऊ. कारण आम्ही आज पण म्हटलं होतं बरं का की आपण करूयात लाईव्ह, यांना सांगूयात आल्यावर. पण आम्ही इतक्या गप्पांच्या ओघात होतो ना आज, की हे पण करू ते पण करू, ह्या गप्पा त्या गप्पा, आणि लिटरली खूप हसलोय आम्ही, खूप मजा मस्ती केली आहे. आणि मेन म्हणजे चिल्लर पार्टीने त्रास नाही दिला आहे, त्यामुळे मग मनसोक्त एन्जॉय करता आला. मला फ्रेंड्स आहेत, मला स्कूलचे फ्रेंड्स आहेत, कॉलेजचे फ्रेंड्स आहेत, निखिलचे जे लग्नानंतर निखिलमुळे जे फ्रेंड्स झाले ते पण आहे. बट हा ग्रुप काहीतरी वेगळा होता, म्हणजे फर्स्ट टाईम भेटलं असं काही वाटतच नव्हतं. इतक्या गप्पा मजा मस्ती सगळी झालेली आहे. सो ही फ्रेंडशिप पुढे कंटिन्यू पण करायची आम्हाला, आणि आम्हाला भेटायचं. आम्ही असं बोललो की आपण मंथली एकदा तरी भेटून असं गोंधळ घालत जाऊयात. मन मोकळं होतं आणि छान वाटतं खूप सारं. त्याचं मी बॅकपॅक करते, मग मी पुढचं बोलते, कारण ते पण खूप मेन काम आहे. तर या माणसाला मी आल्यावर म्हटलं की निखिल मी तुला अप्रिशिएट करते की तू जागलास, तू लेकीसाठी वेळ दिला. आणि त्याच्यानंतर त्याचे म्हणजे इतके टोमणे सुरू झाले. किती वेळ लागली? मी सांगितलं ऑलरेडी की मी 3:30 ते 4:30 अशी 1 तासच जागली आहे. 4:15. बरं 4:15. बट मी जागली, पण त्याच्यानंतर मला खरंच झोप कंट्रोल होत नव्हती. निखिलचा काल 6 ते 10:30 असा कंटिन्यू कॉल होता संध्याकाळी, आणि तेव्हा सखीला मी हँडल केलं होतं. मी लिटरली रडली होती. सखीने मला इतका त्रास दिला होता की मी निखिलला म्हटलं घे तिला, आणि मी खरंच थकलेली होती. 5 वाजता उठून आम्ही सफरचंद खाल्लंय. त्यात पण माझ्या पोरीच्या तोंडामध्ये जे साल आलं ती करून काढायची आणि मी ते खायचो. पप्पा खा असं करून मी खाल्लंय. म्हणजे लिटरली माझ्या आयुष्यात मी सफरचंद तर खाल्लंच नाही, पण काल ते खाल्लं. तर ते सकाळी 5 वाजता खाल्लं. केळी दे अर्धी केळी खाल्ली आणि अर्धी केळी तशीच ठेवून दिली. मी निखिल या केळीला असं काय झालं, या अर्धी कसं काय तुटून पडलेली आहे. मला असं वाटलं की घरात काही म्हणजे उंदीर वगैरे घुसल्या काय. निखिल तो काही नाही, मी आणि सखी. बिस्किट झोपेत खाल्लंय तिने रात्री. पप्पा बिस्किट. तेव्हा मी जागी होती, बिस्किटच्या वेळेस मी जागी होती. एकच बिस्किटला जागी, दुसरं बिस्किट झोळीमध्ये खाल्लंय आम्ही. हा, सकाळी तिच्या याच्या झोळीत बॉल, आधी, खुशी आणि चुटकी असे सगळा परिवार होता तिचा. आता बघ तिला आवाजाने काही फरक पडतोय का? कसली झोपली नाही आज काहीच नाही. आज सगळी झोपणार आहे, कारण आज दिवसभर मस्ती केली, त्याच्यामुळे ती मला नाही वाटत की ती उठेल. बट मी सगळ्यांसमोर निखिलला खरंच अप्रिशिएट करते की कोणासमोर न वाकणारा माणूस पोरीच्या तालावर नाचतोय, विच इज गुड. ऑप्शनच. पप्पा आधी, पप्पा केळी, पप्पा ऍपल, पप्पा ही. म्हणजे आमच्याकडे असं आहे ना, सखीला पूर्ण बेड लागतो. निखिल आणि सखी वरती झोपतात, कारण तिला थापताना त्याचा हात लागतो. जर मी थापायला गेली ती मम्मा पप्पा, तर मी बापलेकीला मी वरती सोडते. मी माझी सेपरेट झोपते गादी टाकून दुसरीकडे, कारण मला त्या दोघांना पण डिस्टर्ब करायचं नसतं. असं केलं ना तिने मला 6:15 मी अशी झोका ओढला आणि थांबवलं. म्हटलं आता झोपले असेल. झोका थांबला, गाणं बंद केलं आणि ती म्हणते पप्पा गाणं. अरे बापरे. ऍक्च्युली तिचं ना आता असं ती दुपारी पण तिला झोपायला आणि ती मम्मा बंद. मग मला आधी तर कळतच नव्हतं बंद. मग कळलं पडदे बंद. मग जोईत गेली का ती मम्मा
बेबी गाणं म्हणजे अंगाई गीत काय असतं ते लाव. आणि त्यानंतर ती मम्मा आधी, मम्मा खुची, मम्मा चुटकी, म्हणजे तिघांपैकी कोणीतरी एक दे मला झोपायला. तर असं गोड असतात पण लहान पोरं. काही गोड बिड नसतं. असो पण एन्जॉय केला आपण का रे. सखीसोबतचा हा टाइम एकदम बेस्ट जातोय. आणि ह्या ज्या मेमरीज मी जे यूट्यूब थ्रू क्रिएट करते ना. तू का असतोय? 5 वाजता कोण ऍपल खातं, केळी खातं. असतं तर लहान पोरांचं असं असतं. लहान पोरं रात्र भर जागवतात. सखी आम्हाला तेवढी जागवत नाही. बट मोठेपणे जेव्हा ते व्हिडिओज बघणारे ना, मज्जा करणारे पोरगी. फटके खाणारे, बाकी काही नाही. हां फटके खाणारे असं वाटतंय मला पण. मी आय थिंक काल ती त्याच्यावर चिडली पण होती. कारण ती लिटरली मला गॅसजवळ काहीच करू देत नव्हती. ती इतका आरडाओरडा चालू होता. तिला निखिलकडे जायचं होतं आणि निखिल कंटिन्यू कॉलवर होता. निखिलने सांगितलं तर काहीही कर पण इकडे आवाज नको येऊ देऊ, माझं एवढं इम्पॉर्टंट काम आहे. जे त्यांनी ऑफिसला, मला तर कधी कधी वाटतं त्यांनी ऑफिसलाच राहावं, ऑफिसला काम करावं, रात्री 12 वाजता घरी यावं पण विदाऊट लॅपटॉप यावं. असो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि मला असं वाटतं की मी डेली ब्लॉग पोस्ट करावे पण माझ्याकडनं ते होत नाही आहे. बट आय विल ट्राय. सो असंच प्रेम देत राहा आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय कर सांगतो रे. बाय. बाय.